नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजप सोडून तुतारी हाती घ्या अशा घोषणा इंदारपुरातल्या कार्यक्रमात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी दिल्या आहेत। महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांची जागा धोक्यात आली आहे। अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भारनेंनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अशातच भाजप भूमिका स्पष्ट करत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे। तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज झाल्याची चर्चा आहे। जो भाजप सोडून जात असेल त्यानं जावं, आम्ही कुणालाही थांबवणार नाही असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। बावनकुळेंच्या या विधानानं हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीत भर पडली। त्यामुळे असा अपमान सहन करणार नसल्याचं म्हणत पुढचा निर्णय त्यांनी भाजपाच्या कोर्टात टाकला। लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचारासह होकार दिला होता। त्या मोबदल्यात विधानसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं बैठकीत ठरलं होतं। सध्या फडणवीसांचं यावर मौन असल्याचं हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास अजित पवार महायुतीत असल्यामुळे कागलमध्ये भाजपाच्या समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। त्यांची पुनरावृत्ती आता इंदारपुरात होणार असल्याचं बोललं जातंय। मात्र भाजपाच्या सुपारीवर अजित पवारांच्या नेतृत्वात मनसेनंही इतर पक्षाची तिसरी आघाडी तयार होणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। त्यावर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी रोहित पवार महान नेते आहेत, त्यांचा प्रचंड शेकडो वर्षाचा तगडा अनुभव आहे, त्यावर माझ्यासारख्याला लहान कार्यकर्ता काय बोलू शकेल असा टोला दादा भुसे यांनी लगावला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।